शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर मनसेकडून विजयी जल्लोष साजरा केला जातोय। मुंबई, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष दिसून आलाय। मुंबईत मनसैनिकांनी विजयी जल्लोष केला। यावेळी राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानाबाहेर औक्षण करत हा जल्लोष करण्यात आला। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आलेला आहे। फटाके फोडत, पेढे वाटून, ढोल ताशांच्या गजरात, फुगड्या खेळत हा जल्लोष करण्यात आला। हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असून दिल्लीचेही तख्त झुकवतो महाराष्ट्र माझा, अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिली आहे। तर नाशिकमध्ये ढोल वाजवून मनसेचे झेंडे फडकावत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आहे। मराठी भाषा वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे सरकारला यू टर्न घ्यावा लागला, अशा भावना मनसैनिकांनी व्यक्त केल्या। धोरण होतं शासनाचं, याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीला कुठेतरी आता एक फलित आलेलं आहे, फळ मिळालेलं आहे। त्याचा हा जल्लोष आहे आणि राज ठाकरे साहेबांनी त्या बाबतीत जी काही कणखर भूमिका घेतली, त्या कणखर भूमिकेचा विजय, मराठी माणसांनी त्यानंतर जो काही पाठिंबा दिला किंवा जो मराठी माणसांनी रेटा लावला, त्याचा तो मराठी माणसाचा विजय आहे आणि एकंदर हा सगळ्या वातावरणाचा हा जल्लोष आहे, तो आम्ही साजरा केलेला आहे।